नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आगामी येणारी जी तुमची पोलीस भरती आहे त्याप्रमाणे तुमची MPSC जी राज्य सेवा परीक्षा आहे त्याप्रमाणे तुमची कंबाईन गट ब व गट क ची जी परीक्षा आहे तर त्या अनुषंगाने आपण हे टेस्ट सिरीज बनवत आहोत। तर आज आपण हिस्ट्रीची टेस्ट बनवली आहे, म्हणजे इतिहासाशी संबंधित आपण टेस्ट बनवली आहे, ज्यामध्ये आज आपण महत्त्वाचे असे त्याचे तुमच्या आगामी येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या संबंधित महत्त्वाचे असे आपण 20 प्रश्न पाहणार आहोत या टेस्टमध्ये। तर तुम्ही ही टेस्ट म्हणजे स्वतः मी आधी आन्सर सांगायच्या आधी तुम्ही स्वतः सोडवायचं आहे व कमेंटमध्ये तुमचा स्कोअर किती शेवटी येतो 20 पैकी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हालाही समजेल की आपला अभ्यास किती झालेला आहे। तर असे आपण प्रत्येकी विषयावरील एक टेस्ट असे रोज आपण या चॅनलवरती आपण पाहणार आहोत। तर चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट टेस्टकडे वळूयात। पाहूया त्याच्या या आपल्या हिस्ट्रीच्या टेस्टमधील आपला हा प्रश्न पहिला तर काय आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनचे मुंबई शाखेचे अध्यक्ष टिंब हे होते। तर ईस्ट इंडिया असोसिएशन जी होती तर त्याची आपली मुंबईमध्ये शाखा जी होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ते 4 पर्याय दिलेले आहेत। तर पाहून घ्या आणि तुमचा आन्सर म्हणजे तुम्ही तुमचा ऑप्शन निवडून द्या। तर याचा आन्सर मी तुम्हाला आता सांगतो। तर मुंबई शाखेचे जे अध्यक्ष होते तर कोण होते, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे त्यावेळेस ईस्ट इंडिया असोसिएशन जी होती तर 1852 मध्ये ती मुंबईमध्ये त्याचे शाखा स्थापन झाली। तर त्याचे जे अध्यक्ष होते तर डॉक्टर भाऊ दाजी लाड हे होते, त्यामुळे ऑप्शन 2 जे आहे ते याचं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। ईस्ट इंडिया असोसिएशनची मुंबई येथे कोणत्या वर्षी शाखा उघडण्यात आली? तर आता मुंबई येथे कोणत्या वर्षी ही शाखा उघडण्यात आली होती? तर कोणत्या वर्षी उघडण्यात आली होती, तर 1869 मध्ये। कधी, तर 1869 मध्ये मुंबई येथे शाखा उघडण्यात आली होती ईस्ट इंडिया असोसिएशनची। तर ती ईस्ट इंडिया असोसिएशन जी आहे तर ती लंडन येथे म्हणजे त्याचे मुख्यालय होते, पण त्याची शाखा जी आहे तर ती मुंबई येथे तर ती आहे तर ती 1869 मध्ये म्हणजे उघडण्यात आली होती, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल 1869। पुढील प्रश्न पाहूयात। अयोग्य पर्याय निवडा। तर काय आहे प्रश्न, ब्रिटिश व टिंब यांच्यातील नांदूर शिंगोटे युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला होता, म्हणजे ब्रिटिश व कोणामध्ये युद्ध झालं ज्यामध्ये कॅप्टन हेनरी जो आहे तर तो मारला गेला होता। तर नांदूर शिंगोटे येथे हे युद्ध झालं तर कोणामध्ये झालं, तर ब्रिटिश व पारधी म्हणजे पारधी जी जमात आहे त्या दोघांमध्ये ब्रिटिश व पारधी यांच्यातील नांदूर शिंगोटे युद्धात कॅप्टन हेनरी जो होता इंग्रजांचा तर तो मारला गेला होता। ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4, 1906 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन टिंब या ठिकाणी पार पडले। तर कधीचं आहे, 1906चं अधिवेशन आहे। तर कोठे पार पडलं होतं 1906चं, तर ते कोलकाता या ठिकाणी पार पडलं होतं, म्हणजे इथे दिलंय का ऑप्शनमध्ये, तर दिलेलं नाही, म्हणजे ऑप्शन 4 जे आहे यापैकी नाही ते आपलं आन्सर असेल। तर कोठे पार पडलं होतं 1906चं, तर ते कोलकाता या ठिकाणी पार पडलेलं होतं। पुढील प्रश्न पाहूयात। 1906 साली पार पडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंब हे होते। तर कोण होते त्यावेळेचे अधिवेशनाचे अध्यक्ष, तर इथे 4 पर्याय तुम्हाला दिसत आहेत। तर गोपाळ कृष्ण गोखले, बिपिन पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी की यापैकी नाही, तर यापैकी नाही हे आहे तर याचं आन्सर असेल। कारण 1906चं जे अधिवेशन होतं कोलकात्याचं तर त्याचे अध्यक्ष कोण होते, तर दादाभाई नौरोजी होते, म्हणून यापैकी नाही, ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। पहिला फॅक्टरी ॲक्ट कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर वेगवेगळे ॲक्ट आहेत, तर त्यावेळचा जो फॅक्टरी ॲक्ट होता म्हणजे पहिला फॅक्टरी ॲक्ट तर तो कधी संमत करण्यात आलेला होता, तर तो इथे पर्याय दिलेले आहेत, तर यापैकी कोणतेही नाही याचं आन्सर असणार आहे ऑप्शन 4। कारण फॅक्टरी ॲक्ट जो होता तर तो कधी 1881 मध्ये संमत करण्यात आलेला होता। तर त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड रिपन हा त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता, म्हणजे लॉर्ड रिपनच्याच काळात, पण कधी 1881 मध्ये, म्हणजे ऑप्शन याचं काय असेल तर याचंही देखील ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल। म्हणजे तसेच लॉर्ड रिपनला आपण काय म्हणून ओळखतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा उद्गाता म्हणून देखील लॉर्ड रिपनला आपण ओळखतो, आणि पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881 मध्ये संमत करण्यात आलेला होता। पुढील प्रश्न पाहूयात। बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती? तर कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन, तर ती
1884 मध्ये स्थापन करण्यात आली होती. तर याचे अध्यक्ष कोण होते तर नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे स्थापना करण्यात आली होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन. तर 1884 मध्ये ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना करण्यात कोणाचा पुढाकार होता? तर आत्ताच मी तुम्हाला याचा आन्सर सांगितलेला आहे. तर कोण होते तर त्याचे पुढाकार तर ते नारायण मेघाजी लोखंडे यांचा पुढाकार होता बॉम्बे मिल हँड असोसिएशनच्या स्थापना करण्यामध्ये. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 काय आहे? नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून कोणत्या पत्राने कार्य केलेले आहे? तर लक्षात घ्या, नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखले जाते तर हे काय असेल याचे आन्सर? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश जे आहे तर तेच नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून म्हणजे त्या पत्राने कार्य केलेले आहे ज्ञानप्रकाश. तर तुमच्यासाठी एक तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं ज्ञानप्रकाश जे आहे तर ते कोण म्हणजे ते प्रकाशित कोणी केलं होतं, त्यांच्या म्हणजे कोण चालवत होतं ते, तर त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 काय दिलेला आहे? टिंबटिंब हे महात्मा फुले यांच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. तर आता महात्मा फुले हे समाजसुधारक होते. तर त्यांची जी शाळा होती तर त्यांच्या शाळेची पुस्तके पुरवण्याचे काम म्हणजे कोण पुस्तके पुरवत होतं? तर ऑप्शन दिलेले आहेत बाबा परमानंद, मेजर कँडी, म्हणजे महादेव गोविंद रानडे आणि तुकाराम पडवळ. तर कोण पुरवत होते तर मेजर कँडी. तर मेजर कँडी जे आहेत तर ते महात्मा फुले यांच्या शाळेला पुस्तके पुरवत असेल. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. वृत्तपत्र व प्रकाशन ठिकाण याबाबत असत्य जोडी ओळखा. म्हणजे आपल्याला असत्य म्हणजे चुकीची जोडी याबाबतची ओळखायची आहे. तर काय दिले? तेज सुरत, ब काय दिले? जागृती पुणे आणि क काय दिले? डेक्कन रयत मुंबई. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर असत्य जोडी कोणत्या आहेत? तर वरीलपैकी तिन्ही जे आहेत तर त्या असत्य आहेत. कारण डेक्कन रयत जे आहे तर ते कुठं आहे तर ते पुण्यामध्ये आहे आणि जागृती जे आहे तर ते मुंबई. जागृती जे आहे ते सुरत आणि तेज जे आहे तर ते मुंबई या ठिकाणी होतं. म्हणजे हे तिन्ही जे आहे तर ते एकमेकाच्या विरोधात दिलेले आहेत म्हणजे असत्य आहेत तिन्ही जोड्या. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. वरीलपैकी सर्व तिन्ही जे आहेत तर त्या असत्य जोड्या असतील. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 12 तर काय आहे? डेक्कन रयत पत्राबाबत सत्य विधाने ओळखा. तर डेक्कन रयत आत्ताच आपण पाहिलं तर ते काय दिले त्याबद्दल 2 विधाने. तर इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असे हे अ मध्ये दिले आणि ब मध्ये काय दिलेलं आहे? पुणे येथून प्रकाशन केले जाई. तर बरोबर आहे, पुणे येथे हे याचं प्रकाशन केलं जात होतं आणि इंग्रजी भाषेतून त्याचं प्रकाशन होत होतं. इंग्रजी भाषा आणि पुणे येथून म्हणजे याचा आन्सर काय असेल तर अ व ब दोन्ही जे आहे तर ती सत्य विधाने ठरतील. कारण डेक्कन रयत जे आहे तर ते इंग्रजी भाषेतून जे की पुणे येथून प्रकाशन त्याचं केलं जात होतं. तर ऑप्शन 1 जे आहे ते आपलं आन्सर असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमचा जो स्कोर येईल तर तो मला कमेंट करून तुम्ही खाली नक्की सांगायचा आहे. कारण तुमचा अभ्यास किती आहे हे तुम्हाला स्वतःलाही कळेल आणि कोणते प्रश्न चुकत आहेत त्याच्या संबंधितच प्रश्न तुम्ही केव्हा अभ्यास करा म्हणजे तुमची ते क्लिअर होऊन जाईल या एका टेस्टमुळे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 काय आहे? दिनकरराव जवळकर कोणत्या पत्राशी संबंधित नाहीत. तर आता इथे शेवटचं काय दिले? संबंधित नाहीत. तर इथे फोकस करायचा फक्त. म्हणजे दिनकरराव जवळकर जे आहेत तर ते कोणत्या पत्राशी संबंधित होते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर पहिलं काय दिलं? ऑप्शन अ कैवारी. तर कैवारी हे दिनकरराव जवळकर यांचं म्हणजे वृत्तपत्र होतं. म्हणजे हे तर आपलं आन्सर जे आहे तर ते चुकीचं नसणार आहे कारण त्याच्याशी संबंध आहे. दुसरं काय? विजय मराठा. तर विजय मराठा जे आहे तर ते त्यांचं नव्हतं. त्यांचं कोणतं होतं तर ते तरुण मराठा जे आहे तर ते दिनकरराव जवळकर. म्हणजे कैवारी आणि तरुण मराठा ह्या दोघांशी त्यांचा संबंध आहे. पण विजय मराठाशी त्यांचा या वृत्तपत्राशी त्यांचा कोणताही संबंध नाही. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ब फक्त हे आपल्या याचा आन्सर असणार आहे. म्हणजेच विजय मराठा या वृत्तपत्राशी त्यांचा संबंध नव्हता. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल, ब फक्त. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 काय आहे? सत्यशोधक हॉटेल कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? तर सत्यशोधक हॉटेल जे होतं तर ते आता इथे ऑप्शन 4 दिले तर तुमचा आन्सर निवडा. तर मी याचं तुम्हाला योग्य आन्सर सांगतो. तर सत्यशोधक हॉटेल जे आहे तर ते कोल्हापूर या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. कोठे?
त्याची शाखा देखील सत्यशोधक समाजाची कोल्हापूरमध्ये म्हणजे शाहू महाराजांनी सुरू केली होती व ते सत्यशोधक हॉटेल जे आहे तर ते कोल्हापूर या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं आन्सर असेल कोल्हापूर. तसेच मित्रांनो तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 काय आहे तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबाबत सत्य विधान किंवा विधाने ओळखा. म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांसंबंधित आता इथे तुम्हाला खाली 2 विधाने दिलेली आहेत, तर ती कोणती सत्य आहेत ते आपल्याला ओळखायची आहेत. तर विधान 1 काय आहे तर वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री तर आईचे नाव सगुणाबाई होते. आणि ऑप्शन ब काय आहे त्यांचा जन्म 1821 साली झाला. तर आता तुम्हाला हे ओळखायचं आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत तर त्यांच्या संबंधित हे 2 विधान दिले आहेत. तर तुमचा आन्सर तुम्ही टिक मार्क करून ठेवा. तर मी तुम्हाला याचं योग्य आन्सर सांगतो. तर ऑप्शन 1 जो दिला आहे त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहे त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर शास्त्री होते व आईचे नाव सगुणाबाई होते. म्हणजे अ जे आहे तर ते विधान योग्य आहे. आणि त्यांचा जन्म 1821 साली झाला हे चुकीचं आहे, कारण त्यांचा जन्म कधी झाला तर 6 जानेवारी कधी 1812 मध्ये. कधी 6 जानेवारी 1812ला हा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला होता व 6 जानेवारीच हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो, कारण त्यांनी आपले मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केलं होतं 1832 मध्ये. म्हणजेच 1812 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर ते असत्य आहे. म्हणजे आपले आन्सर काय असेल तर फक्त अ हे जे आहे तर याचं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूया. समाज स्वास्थ्य हे नियतकालिक कोण चालवत असे. तर विचार करून उत्तर द्या. तर हे 4 पर्याय ते दिलेले आहेत. तर समाज स्वास्थ्य हे जे आहे तर हे धोंडो केशव कर्वे यांचं नाही, महर्षी शिंदे यांचं नाही व महादेव गोविंद रानडे यांचं देखील नाही. तर कोणाचं आहे तर ते रघुनाथ धोंडो कर्वे यांचं आहे. म्हणजे धोंडो केशव कर्वे जे आहेत हे तर त्यांचे त्यांचा जो मुलगा आहे म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे तर यांचं जे हे नियतकालिक आहे तर ते चालवत असेल. तर समाज स्वास्थ्य जे आहे तर ते नियतकालिक कोण चालवत असेल तर रघुनाथ धोंडो कर्वे. म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेलं नाही म्हणून ऑप्शन 4 जे आहे ते आपलं याचं आन्सर असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही हा व्हिडिओ बघा, कारण येणारी जी कंबाईन परीक्षा आहे त्या अनुषंगाने आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 काय आहे. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी प्रयत्न केले. तर 2 उदाहरण म्हणजे 2 इथे आपल्याला वाक्य दिलेले आहेत. तर ते पहिलं वाक्य झालं. आता दुसरं काय दिले. मुंबईत नाना शंकरशेठ यांनी मात्र ही प्रथा बंद करण्यास विरोध केला. तर आता सतीच्या चालीचे जे निर्मूलन आहे तर ते करण्यासाठी जॉन माल्कम यांनी प्रयत्न केले होते. तर हे विधान कसं आहे तर हे विधान योग्य ठरते, कारण सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम जे होते तर यांनी प्रयत्न केले होते. तसेच मुंबईत नाना शंकरशेठ यांनी मात्र ही प्रथा बंद करण्यास विरोध केला. तर चुकीचं आहे. तर हे या प्रथेला यांनी देखील काय केलं तर यांनी देखील या प्रथेला म्हणजे प्रथा बंद करण्यास विरोध केला नव्हता कोणी नाना शंकरशेठ यांनी, पण इथे काय म्हणजे त्याच्या विरुद्ध दिलेलं आहे. मग त्याने विरोध केला असं दिलं आहे. म्हणजे ऑप्शन ब जे आहे तर ते इथे ऑप्शन ब चुकीचं ठरतं. म्हणजे फक्त ऑप्शन अ जे आहे तर ते योग्य ठरेल. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे अविधान फक्त सत्य असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 पुनर्विवाह प्रकरण हा ग्रंथ कोणाचा आहे. तर कोणाचा इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर पुनर्विवाह प्रकरण जो आहे तर तो जो ग्रंथ आहे तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर तर यांचाच तो पुनर्विवाह प्रकरण जो आहे तर तो ग्रंथ आहे बाळशास्त्री जांभेकरांचा. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 काय आहे. टिंब यांनी ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्रामरचना हा ग्रंथ लिहिला. म्हणजेच ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्रामरचना हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. तर ग्रामरचना हा ग्रंथ म्हणजे याचे लेखक तुम्हाला इथे सांगायचे आहेत. तर ग्रामरचना हा जो ग्रंथ आहे तर तो कोणी लिहिला होता तर ग्रामरचना जो ग्रंथ आहे तर तो लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख त्यांना आपण म्हणतो शतपत्रे त्यांची प्रसिद्ध आहे. तर त्यांनी जो आहे तर तो ग्रामीण दारिद्र्याचा दोष ब्रिटिश सरकारला देणारा ग्रामरचना हा ग्रंथ लिहिलेला होता लोकहितवादी यांनी. तर आजचा आपल्या या व्हिडिओमधील म्हणजेच हिस्ट्रीची जी टेस्ट आहे आपली तर त्याचा हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20
तसे तुमचे जे ॲन्सर तुम्ही दिलेत तर ते कमेंट करायला विसरू नका. तर प्रश्न क्रमांक 20 काय आहे? खालीलपैकी कोणता ग्रंथ दादोबा पांडुरंग यांचा नाही? तर आता इथे काय म्हणली? दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा ग्रंथ नाही. तर त्यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत? तर आता इथे 3 पर्याय दिलेले आहेत. गुजरात देशाचा इतिहास, शिशुबोध आणि धर्मविवेचन. तिथे धर्मविवेचन पाहिजे, विकेतन दिले, थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. धर्मविवेचन, शिशुबोध आणि गुजरात देशाचा इतिहास. तर याचा आपल्याला त्यांचा नसलेला ग्रंथ कोणता आहे तो इथे ओळखायचा आहे. तर शिशुबोध आणि धर्मविवेचन हे त्यांचे ग्रंथ आहेत दादोबा पांडुरंग तरखडकरांचे. पण गुजरात देशाचा इतिहास जो आहे तर तो त्यांचा ग्रंथ नाही. म्हणजे ऑप्शन अ जे आहे तर ते फक्त चुकीचं ठरतं. ब व क जे त्यांचे 2 ग्रंथ आहेत, पण त्यांचा नसलेला ग्रंथ कोणता आहे? तर गुजरात देशाचा इतिहास हा त्यांचा ग्रंथ नाही. आणि ऑप्शन 4 जे आहे तर फक्त अ याचं ॲन्सर योग्य असेल, तेच आपलं ॲन्सर असणार आहे. तर मित्रांनो, याचे जे आहेत तर टोटल ॲन्सर आपण इथे खाली दिलेले आहेत. त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपण इथे दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमचे जे कोणी मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना देखील शेअर करा व तुमचा स्कोअर किती आला 20 पैकी आजचा तो कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. अशीच एक टेस्ट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.